मनात भीती होती की असं बेशुद्ध झाल्यानंतर म्हणजे काय होईल ना काय नाही, पण असं काय नाही, एकदम नॉर्मली सगळं व्यवस्थित, म्हणजे खूप सपोर्टिंग स्टाफ आहे, काहीच इश्यू नाही, एकदम छान वाटलं. बरं, जे फिअर सकाळी होतं ते आता आहे का? नाही नाही, अजिबात नाही. ओके, काही गैरसमज होते तसं काही घडतंय का? नाही, पहिले खूप गैरसमज होते, पण आता काहीच नाही. असं मला खूप रिलॅक्स वाटतंय, असं काही वाटत नाही. मी ट्रान्सपरन्सीने तुम्हाला कळत होतं काय काय आम्ही करतोय ते सांगितलं जात आहे. सो 3-4 मेजर गैरसमज असतात. एक म्हणजे कॅन्सर होतो असा पण गैरसमज आहे काही लोकांना. केस जे एकदा लावले ते राहतील का नाही, टक्कल गेल्यावर ते जातात का, असे पण गैरसमज. हा पेशंट माझा साधारण 2 वर्षापासून 2022 पासून माझा पेशंट आहे. आधी आम्ही PRP GF ट्रीटमेंट केलेले आहेत आणि ते करून थोडंसं आम्ही हेअर मॅनेज करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हेअरलाईन रिसेट असल्यामुळे आम्ही हेअर ट्रान्सप्लांट करण्याचं फायनल डिसिजन घेतलं आणि आज आम्ही ते करतोय. सो ज्या ज्या लोकांना गैरसमज असतात त्यांना काय सांगशील? खरंच असं गैरसमज तुमच्या काय मनात असेल तर असं काहीच जड नका, बिंदास करा, काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित होतं. आणि मी कधी सांगितलं जॉईन व्हायला तुला कामावरती? लगेच 2-3 दिवसात फक्त रेस्ट करायचं आहे, नंतर लगेच जॉईन होऊ शकता तुम्ही. सो आपण 24 तास सुद्धा आराम करून लगेच डे सेकंडला जॉईन होऊ शकतो. हेअर ट्रान्सप्लांट इज व्हेरी नॉर्मल मायन्यूट प्रोसिजर. लोकांचे जे काही गैरसमज आहेत ते काढून टाका अँड कम टू अस. बाल टू बोल्ड बनना है तो इधर आना है, डर्मेट्रिक्स में आना है. ठीक है, थँक्यू.